तुम्हाला सुद्धा तीच ती गवारीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण गवारीच्या शेंगामध्ये दही घालून अशी एक भन्नाट आणि चविष्ट अशी गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत, जी की तुम्हाला नक्कीच आवडेल आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि तुम्हाला परत परत बनवायला लावतील. तर चला मंडळी, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या शेंगा चांगल्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या निवडून घ्यायच्या आहेत आणि बारीक कट करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे या शेंगा बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आणि आता त्यानंतर आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे. तर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. या पाण्याला छान अशी उकळी आली की या शेंगा यामध्ये ॲड करायच्या आहेत आपल्याला आणि एक 5 ते 6 मिनिटासाठी या शेंगा आपल्याला छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. जर शेंगा तुमच्या जास्तच कोवळ्या असतील तर नाही शिजवल्या तरी सुद्धा चालेल. तर इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आता आपण याला साईडला ठेवूयात. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे आहेत. आता जिरे घातल्यानंतर मी अद्रक लसणची पेस्ट आणि यामध्ये 2 मिरच्या बारीक अशा कट करून घातलेले आहेत आणि आपल्याला हे बारीक असं मिश्रण वाटलेले यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता नक्की घाला, यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये एक बारीक कट केलेला मी कांदा सुद्धा घातलेला आहे. कांदा घातल्यानंतर याला एक 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतला की यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. तर बारीक कट केलेला आपल्याला यामध्ये टोमॅटो सुद्धा घालायचा आहे. तर इथे मी काही मसाले घातलेले आहेत. तर यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि हळद घातलेली आहे. तर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तर तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी जास्त करू शकता. तर इथे मी टोमॅटो सुद्धा बारीक असे चॉप करून घेतले होते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोची इथे पेस्ट सुद्धा यावेळेला ॲड करू शकतात. तर आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. तर हिंग नक्की घाला, हिंगामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते. त्यानंतर इथे अर्धा चमचा मी धनेपूड घातलेली आहे. धनेपूड घातल्यानंतर आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. तर दही घालताना शक्यतो ताजं दही घ्या, आंबट दही घेऊ नका. कारण जर आंबट दही घेतलं तर भाजीची जी टेस्ट असते ना, तर ती पूर्ण बिघडेल आणि भाजीसुद्धा आंबट लागेल. त्यामुळे शक्यतो ताजं फ्रेश दहीच घ्या. यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता दही घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे एक 2 ते 3 मिनिटं हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. आता मसाला छान परतला की यामध्ये आपल्याला उकडून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहेत. शेंगा घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी जर लागलंच तर आपल्याला हे शेंगाचंच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घाला. तुम्ही जर असंच बनवत असाल न उकडता तर गरम पाण्याचाच वापर करा. थंड पाणी नका घालू. गरम पाण्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर पण याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे याला जास्त असा शिजण्यासाठी किंवा भाजी तयार होण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही. तर आता याला एक 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता किती छान अशी या भाजीला उकळी आलेली आहे आणि तर्रीसुद्धा आलेली आहे. आता वरून मी बारीक कट केलेली यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, हे पहा, तयार झालेली आहे आपली गवारीच्या शेंगाची भाजी. तर तुम्ही यापूर्वी या पद्धतीने कधी भाजी बनवली आहे का? तर मंडळी, मला कमेंट करून नक्कीच कळवा.
आणि तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत जरी खाल्ली ना तरी सुद्धा ही चवीला अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.